रात्र झाली आहे. ठाणे स्टेशनवर गर्दी हळूहळू कमी होते, पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच उत्सुकता आहे. पण आज मी निघतोय गजानन महाराजांच्या शेगावला. एक अशी यात्रा जी सुरू होते रात्रीच्या अंधारात आणि संपते मनाला शांती देणाऱ्या एका अनुभवाने. चला तर मग माझ्यासोबत या प्रवासाला. मुंबईवरून शेगावला जाण्यासाठी बऱ्याच ट्रेन उपलब्ध आहेत, जसं की सेवाग्राम एक्सप्रेस, नागपूर, अमरावती, अकोला मार्गे जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस गाड्या ह्या शेगाववरून जातात. पण आजची आपली ही जर्नी होणार आहे ती होणार आहे शालिमार एक्सप्रेसने. Number 7 is 18029 down. लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस via नागपूर. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 18029 down. लोकमान्य 5556. शालिमार एक्सप्रेसचा ठाण्याला येण्याचा टायमिंग आहे 10:25 आणि याचं स्लीपर कोचचं तिकीट आहे 330 रुपये. सो तुम्ही सुद्धा जर शेगावला यायचा प्लॅन करताय तर ही ट्रेन बेस्ट आहे. तर भेटूया आता डायरेक्ट उद्या सकाळी शेगावमध्ये. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे शेगावमध्ये, संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये. तुमचं पुन्हा एकदा स्वागत विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या ह्या शेगाव नगरीमध्ये. सो शालिमार एक्सप्रेसमधून आपण आलो ठाण्यावरून आणि इथे आपण आता पोहोचलेलो आहे. जवळजवळ 8 वाजलेत. 1 तास ट्रेन आपली लेट झाली. सो 1 दिवस आहे आपल्याकडे आणि 1 दिवसामध्ये आपण काय काय एक्सप्लोर करू शकतो, पूर्ण शेगाव कसं फिरू शकतो हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे मंदिरापर्यंत. सो इथून आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो मंदिरापर्यंत, काय काय ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सगळे आता बघायला. तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला ऑटो भेटेल. या ऑटोने तुम्ही 20 रुपये शेअरिंगमध्ये तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता. तर हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो आहे मंदिराच्या अगदी जवळ असणारा भक्तनिवास. आणि या भक्तनिवासमध्ये मी चौकशी केली पण तिथे खूप वेटिंग होते, त्यामुळे इथे काही आम्हाला रूम भेटलेली नाही आहे. सो आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या भक्तनिवासमध्ये, ते म्हणजे 20वा भक्तनिवास. सो हा आहे 20वा भक्तनिवासचा एंट्रन्स आणि इथे आता आम्ही रूम चौकशी करणार आहोत, आम्हाला रूम भेटते का. पण हा मोठा आहे भक्तनिवास आणि खूप जास्त रूम्स आहेत, त्यामुळे इथे नक्कीच आम्हाला रूम भेटेल. तर बघूया आता आपल्याला रूम भेटते की नाही ते. तर मित्रांनो, फायनली आम्हाला इकडे रूम भेटलेले आहे. सो सर्वात पहिल्यांदा आम्ही गेलो होतो मंदिराच्या अगदी बाजूला जे भक्तनिवास आहे तिथे, पण तिथे काय आम्हाला रूम भेटली नाही कारण तिकडे खूप वेटिंग वगैरे होती. मग तिथून मग जी बस चालते फ्री बस, तिथे मग आम्ही 20वा भक्तनिवासला आलो आणि इथे आम्हाला आता ही रूम भेटलेली आहे. तो तुम्हाला दाखवतो, रूम टूर करतो कशी आहे रूम वगैरे. ओके, हे बघा, ही अशी रूम आहे. 4 बेड आहे तिथे. 1 2 3 4 चार्जिंग. सो अशी काहीशी स्पेशियस रूम आहे, 4 बेड. ओके, आणि इथे तर तुम्ही फॅमिली वगैरे येत असाल ना, 4 जण वगैरे, तुम्हाला आरामात रूम भेटेल. हे आहे बेसिंग आणि इकडे वॉशरूम आहे. छोटे वॉशरूम आहे आणि इकडे तुम्ही आंघोळीसाठी व्यवस्थित. रूम छान आहे. आणि ही जी रूम आहे
त्याचं भाडं 850 रुपये आम्हाला पडलेलं आहे 24 आवर्ससाठी. सो तुम्ही सुद्धा जर येत आहे तर इकडे रूम वगैरे बुकिंग करू शकता. ठीक आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही रूम बुक करायला आलो ना त्यावेळी त्यांची थोडीशी प्रोसेस आहे की व्हेरिफिकेशनची. म्हणजे तुम्ही समजा ॲज अ कपल वगैरे येत आहे, म्हणजे फॅमिली आहे पण तरीसुद्धा जर तुम्ही असं नवरा बायको वगैरे येत आहे तर एक व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे त्यांची. ठीक आहे. तर ते प्रोसेस नंतर तुम्हाला ते रूम अलोकेट करतात. सो आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे सर्व आंघोळ वगैरे करून आणि आता आम्ही निघालेलो आहोत संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. सो तिकडे जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी आणि पूर्ण एक दिवस आहे. आता 10 वाजलेत बरोबर आणि बघूया आता आपण एक दिवसामध्ये किती काय काय करू शकतो आणि कसा असेल हा पूर्ण दिवस सगळं तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे. आता आम्ही निघतोय इथून. बघूया आता खाली जाऊन बस वगैरे भेटते का. ओके चला तर मग. सो आता आम्ही चाललोय तिकडे. बस थांबा आहे तर तिथून बस आपल्याला भेटते मंदिरात जाण्यासाठी. सो इथे लाईन लावायची आहे आणि तिथून मग आपण जाणार आहोत मंदिरापर्यंत. हा परिसर आहे एकंदरच खूप छान आहे परिसर आणि खूप मोठा पण आहे. बघा हे समोर जे तुम्हाला बसले सगळेजण लाईन मध्ये राहिले. बस बॅक सो बसने आम्हाला इथे सोडलेला आहे जो मंदिराच्या अगदी बाजूला भक्तनिवास आहे तिथे. आता इथून आपल्याला जायचंय मंदिरात. सो आता इथून जो भक्त निवास आहे तिथून श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. सो इथून आता आपण जाणार आहोत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. सो मंदिराकडे जाण्याच्या मार्गातून आपण बाहेर आल्यानंतर या मार्केट एरियामधूनच आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. बघा इकडे श्री आणि समोर जे तुम्हाला दिसतंय ना जो कळस दिसतोय ते आहे संत गजानन महाराजांचं मंदिर. सो उत्सुकता वाढली आहे कधी एकदा दर्शन होतं याचं, कारण खूप दिवसापासूनची इच्छा होती शेगावमध्ये येण्याची. काही कारणास्तव प्लॅन्स कॅन्सल होत होते पण आज प्लॅन झालेला आहे आणि मी इथपर्यंत पोहोचलो आहे. खूप भारी वाटतं. तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि दर्शन वगैरे करून आम्ही आता इकडे आलेलो आहोत. सो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही दर्शनासाठी मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश करताना तेव्हा तुम्हाला अजिबात मोबाईल तिकडे अलाउड नाही आहे. तुम्ही फोटोसुद्धा काढू शकत नाही आणि तुम्ही व्हिडिओसुद्धा बनवू शकत नाही. तुम्हाला स्विच ऑफ करून फोन तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे. खिशामधून तुम्हाला फोनसुद्धा काढायला अलाउडच नाही आहे, कारण शेगाव संस्थानचे सेवेकरी आजूबाजूला असतात आणि तुम्हाला तिथे अलाउडच नाही फोन वगैरे काढणं, फोटोसुद्धा. त्यामुळे आम्ही सुद्धा शूटिंग वगैरे काही केलं नाही, फोटोसुद्धा काही काढले नाहीत आतमध्ये मंदिरामध्ये, कारण जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते आपण पाळले पाहिजेत. ठीक आहे. सो आम्ही सुद्धा ते पाळले आणि जवळजवळ एक 35 मिनटं लागली आम्हाला दर्शनासाठी. एक 11 वाजता आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो आणि 11:35 पर्यंत आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो महाप्रसाद घेण्यासाठी, जो महाप्रसाद फ्रीमध्ये भेटतो.
तर ते सुद्धा थोडीशी गर्दी होती, तिथे सुद्धा आम्ही लाईन लावली आणि जवळजवळ एक अर्धा एक तासामध्ये आमचा महाप्रसाद सुद्धा घेऊन झाला. सो अशा पद्धतीने तुम्ही छानपणे आणि शांतपणे प्रसन्न मनाने दर्शन घेऊ शकता जर तुम्ही शेगावला आलात तर. तर आता आम्ही एक प्रायव्हेट ऑटो केले आहे आणि तिथून आपण आता ही जी आजूबाजूची ठिकाणं आहेत शेगावमध्ये ती आपण फिरणार आहोत. तर सर्वात प्रथम आम्ही आलेलो आहे ते ठिकाण आहे कृष्णाजींचा मळा. हे ते ठिकाण आहे जिथे संत गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावींचं गर्वहरण केलं होतं. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या दुसऱ्या ठिकाणी, जे एक पुरातन शिव मंदिर आहे. तर तिथे आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आता आपण आलेलो आहे जिथे संत गजानन महाराज सर्वात प्रथम दिसले, प्रगट झाले, त्या प्रगट स्थळी आपण आलेलो आहोत. बंकट सदन. तर सर्वात प्रथम आहे ना आम्ही आता हे जे गावातले पॉईंट्स आहेत 5 तर ते बघतोय. तर 3 पॉईंट्स झाले. आता आपण 4थ्या पॉईंट्सकडे आलो आहे आणि 4था पॉईंट आहे बंकट सदन. सो असे 5 पॉईंट गावातले आणि नंतर मग नागझरी आणि त्यानंतर लक्ष्मी मंदिर आणि मग आनंद. सो हे आहे बंकट सदन. तर बंकट सदन हे शेगावमधील श्री संत गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांचे ऐतिहासिक घर आहे. येथे महाराजांनी प्रत्यक्ष वास्तव्य केले होते आणि अनेक लीला सुद्धा केल्या होत्या. बंकट सदन बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणाकडे, ते म्हणजे मारुती मंदिर. ही ती भूमी आहे जिथे श्रावण मासात उत्सव असतो आणि महाराज येथे येऊन बसत. पण पाटलांची मुले महाराजांना नाना प्रकारे चिडवित असत. पाटलांच्या मुलांनी महाराजांस उसांनी मारण्यास सुरुवात केली. मुले थकल्यावर महाराजांनी उसाच्या मुळीचा हातांनी पिळून मुलांना रस पाजला. हा प्रसाद मिळाल्यानंतर मुले खजील झाली व श्रींना शरण आली. ती ही भूमी. तर गावातली 5ही ठिकाणं आपली बघून झालेली आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत श्री क्षेत्र नागझरी इकडे. श्री क्षेत्र नागझरी हे एक प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे, जे शेगाव पासून अंदाजे 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. हे ठिकाण म्हणजे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर. संत गोमाजी महाराज हे श्री संत गजानन महाराजांचे गुरु मानले जातात. गजानन महाराज पंढरपूर वारीला जाताना येथे दर्शन घेत असतात.
इथे प्राचीन शिवालय सुद्धा आहे आणि ही सगळी मंदिरं तुम्ही इकडे पाहू शकता. तर इथे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, इथे श्री सोमेश्वर मंदिर आहे आणि इथे खूप छान प्रतिमा आहे महादेवांची. छान प्लेस आहे. तुम्ही जर शेगावला येताय तर नक्की नागझरीला या, तिथे सुद्धा दर्शन घ्या. खूप सुंदर प्लेस आहे आणि खूप शांत आहे. श्री वीरेश्वर मंदिर. तर नागझरीवरून आता आपण निघालेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत श्री सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर. तर इथे तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन सुद्धा करू शकता. सो आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे. तर श्री सिद्धपीठ बघून झाल्यानंतर आम्ही आता आलेलो आहे आनंद सागरमध्ये.
सो आनंदसागरमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही, तरीसुद्धा आनंदसागर खूप छान आहे आणि खूप बघण्यासारखं आहे. नक्की जा तुम्हीसुद्धा, जर तुम्ही इकडे येता शेगावला आनंदसागरला नक्की भेट द्या. सो तुम्हालासुद्धा फक्त मंदिर फिरल्यानंतर आजूबाजूची जी ठिकाणं आहेत ती जर फिरायची असतील तर तुम्ही फिरू शकता प्रायव्हेट ऑटोने. गावामधली 5 ठिकाणं आणि त्याचबरोबर नागझरी आहे, त्यानंतर सिद्धपीठ श्री महालक्ष्मी मंदिर आहे आणि आनंदसागर ही ठिकाणं तुम्ही फिरू शकता फक्त 500 ते 600 रुपयामध्ये. सो ऑटोवाले तुमच्याकडे जास्त पैसे मागतील, पण तुम्ही चांगलं बार्गेनिंग करून 500 ते 600 रुपयामध्ये ही सगळी ठिकाणं कवर करू शकता. आम्हीसुद्धा याच बजेटमध्ये ही सर्व ठिकाणं कंप्लीट केलेली आहेत. तर 20वा भक्तनिवासचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. खूप छान आणि सुंदर भक्तनिवास आहे आणि बोर्डवर ज्या लिहिलेल्या आहेत त्या सर्व सुविधा तुम्हाला इथे मिळतात. सो आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही आता जाणार आहोत. जे भक्तनिवास आहे ना, तिथेसुद्धा तुम्हाला संध्याकाळचं जेवण असतं, सकाळचंसुद्धा असतं आणि संध्याकाळचंसुद्धा असतं. स्वतः आम्ही तिकडे जाणार आहोत जेवण वगैरे करून आणि नंतर मग 9ची आपली ट्रेन आहे आणि तिने मग आपण जाणार आहोत मुंबईला. सो तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो मंडळी, आता आम्ही चेकआउट करतो आहे आणि इथून आपण सरळ बसने स्टेशन आणि तिथून मग 9ची ट्रेन आहे आणि तिथून आपण डायरेक्ट मुंबई. चलो. तर भक्तनिवासमध्ये आम्ही संध्याकाळचं जेवण नाही केलं कारण खूप उशीर झालेला आणि मग आम्ही आत्ता डायरेक्ट स्टेशनवरती आलेलो आहे. सो स्टेशनच्या बाहेरच आता आम्ही आलेलो आहे कचोरी खाण्यासाठी, कारण शेगावमध्ये तुम्ही आलाय तर कचोरी मस्ट आहे. सो तुम्ही सुद्धा जर शेगावला येत आहे तर ही कचोरी नक्की ट्राय करा. आणि आता ट्रेन आलेली आहे आमची आणि आता निघायची वेळ झालेली आहे. सो एकंदरच अशी होती ही आमची वन डे ट्रिप आणि 1 दिवसाची पण मनाला समृद्ध करणारी अशी ही यात्रा होती. जर तुम्हाला सुद्धा असा शांत, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण प्रवास करायचा असेल तर शेगाव नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्लॉग कुठला बघायला आवडेल. भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत जय गजानन, श्री गजानन.